नमस्कार, मी सुवर्णा स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघणार आहोत। ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर न झाल्याने त्यांनी उमेदवारी धोक्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या भेटीला गेलेले आहेत। राजीनामा स्वीकारावा याकरता ऋतुजा लटके बीएमसी कार्यालयात दाखल झाल्या। धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत मोठा खुलासा झाला आहे। ऋतुजा लटकेंनी केलेल्या पहिल्या अर्जात निवडणुकीत पराजित झाले तर पुन्हा सेवेत घ्यावं अशी अट घातली होती, त्यामुळे त्यांना पुन्हा सुधारित अर्ज करावा लागला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांचे शिवसेना पक्षावर गंभीर आरोप केले। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर दबाव असल्यामुळे ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर होत नसल्याचा आरोप परबांनी केलाय। महाविकास आघाडीच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आणून आपला पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचं उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढवण्याकरता काम सुरू केलेलं असलं तरी भाजपने त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित केली नसल्याचं समजतंय। अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळते। लटके यांचा राजीनामा तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाल्यास ठाकरेंना इतर उमेदवार शोधावे लागणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरून आता नवा वाद समोर आलाय। समता पार्टीच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने समता पार्टीला याआधी मशाल हे चिन्ह दिलंय आणि हे चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आलाय। धुळे शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधी चौकापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली। ही मशाल इतिहास घडवेल आणि गद्दारांना धडा शिकवेल अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक एसीबी चौकशीसाठी आज उपस्थित राहणार नाहीयेत आणि याबाबतचं पत्र त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेलं आहे। लवकरच कागदपत्र सादर करून एसीबीला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन त्यांनी या पत्रामधून दिलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनी सुजित पाटकर आणि त्यांच्या कंपनीवर 100 कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप केलाय। या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात एफआयआर नोंद केली असून हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षांसह सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेत आली। सदस्य न आल्यानं सभा तहकूब करण्यात आली होती। त्यानंतर उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींच्या उपस्थितीमध्ये अवघ्या काही मिनिटात सभा आटोपती घ्यावी लागली आहे। भिवंडीत येत्या 16 ऑक्टोबरला 29 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे। यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या असून उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन्स सील करण्यात आली। वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 14 ऑक्टोबरला होणार आहे। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलंय। सध्या जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता असून सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत। औरंगाबादमधील गंगापूर आणि खुलताबाद तालुक्याच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातून घरभाडं कपात करण्यात आली आहे। त्यामुळे शिक्षक संघटना संतापल्या आहेत। गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक गावात राहत नाहीत मात्र पगार घेतात असा आरोप करत पगार कपातीची मागणी केली होती। बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कारवाईत तब्बल 4682 प्रतिज्ञापत्र पोलिसांना आढळून आली होती। या प्रकरणी तपासासाठी गुन्हे शाखेची पथकं रवाना करण्यात आली आहेत। बोगस शपथपत्राप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं तपास सुरू केलाय। अहमदनगरमधील कोपरगाव पोलीस ठाण्यात मुंबईत दाखल गुन्ह्यातील चौकशीसाठी अधिकारी दाखल झालेत। दिवसभर चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला सुरुवात झाली मात्र कॉन्स्टिट्यूशनल लॉ या विषयाच्या
पहिल्याच पेपरला विद्यापीठानं घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला। विद्यापीठानं महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्यानं परीक्षा तब्बल तासभर उशिरानं सुरू झाली आणि ही नामुष्की महाविद्यालयांवर उडावली। पुण्यातील 4 पोलीस शिपायांना प्रत्येकी 21,000चं बक्षीस देण्यात आलं। परिमंडळ 3च्या आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी नेल्यानं हे बक्षीस देण्यात आलं। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पिंपरी चिंचवड शहरातील MIDC कार्यालयाच्या आवारातील अनेक झाडं मुळासकट काढली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। यासाठी परवानगी घेण्याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याची बाब देखील समोर आली आहे। मात्र विचारणा केल्यावर या सगळ्या वृक्षाचं पुनर्रोपण केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली। पुण्यातल्या परिवहन विभागाच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपोमधील शेकडो एसटी अचानक बंद ठेवण्यात आलेले आहेत। डेपो डिझेलच्या अनियमित पुरवठ्यामुळे अनेक एसटी मधूनच बंद करण्याची वेळ आगार प्रशासनावर आली। परिणामी आगाराचं उत्पन्न कमी होऊन प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। वाशिममधील एसटी बसेसची दुरुस्ती झाली नसल्यानं एसटी बस जागीच थांबून आहे। वाशिमच्या कारंजा, रिसोड, मंगरुळपीर या एसटी आगारामध्ये एकूण 195 बस आहेत। मात्र त्यात अर्ध्याहून अधिक बस भंगार अवस्थेत आहेत। फेऱ्या कमी झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। ठाण्यासह परिसरातील वाहतूक कोंडीवर उतारा मिळवण्यासाठी MMRDAकडून 17,000 कोटी रुपयांचं तब्बल 21 प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। ठाण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्याकरता रस्ते, खाडीपूल, उड्डाणपूल आणि बोगद्यांचे विविध प्रकल्प MMRDAनं प्रस्तावित केले आहेत। बारामती अॅग्रो कारखान्याचा गळीत हंगाम दिलेल्या तारखेआधीच सुरू केल्याचा आरोप करत आमदार राम शिंदेंनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यामुळे राम शिंदेंविरोधात खर्डा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळत नसल्यानं धरणगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडनं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना दिला आहे। अनेक महिन्यांपासून पाटस कानगाव मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कानगावमधील शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। रेल्वे मोरीचं काम पूर्ण न झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता चिखलातून वाट काढावी लागते। भिवंडीत बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अंजूर फाटा ते खारबाव या दरम्यान रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। या मार्गावरील अपघातांमुळे अनेकांचे बळी गेलेत। मात्र तरीही प्रशासन लक्ष घालत नसल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। भुसावळमधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले। धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले तर 6 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला। यामुळे धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। धरणातून नदीपात्रात जाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साताऱ्यामध्ये दमदार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आले। धरणातून नदीपात्रात 3154 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। वर्ध्यामध्ये परतीच्या पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन भिजलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। लासलगाव, सिन्नर, निफाड या भागात रात्री आणि पहाटे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेले। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। यवतमाळमध्ये परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। वर्ध्यात परतीच्या पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
जळगाव जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलंय। अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून पिकांचं मोठं नुकसान झालंय। या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय। नाशिकमधील अपघाताच्या घटनेनंतर नागपूरमधील 35 खासगी बसेसवर राज्य परिवहन विभागानं कारवाई केली आहे। यावेळी अनेक खासगी बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचं आढळून आलंय। त्यावर परिवहन विभागानं दंडात्मक कारवाई केली। नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये 8 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झालाय। मात्र डॉक्टरांचा हलगर्जीपणा ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। वसईच्या राजोडी समुद्रकिनारी एका कॅफेवर कारवाई करण्यात आली आहे। यात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून हॉटेल चालकासह एका मॅनेजरला अटक करण्यात आली। तसंच 8 ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। धनलक्ष्मी वेअर हाऊसिंग कंपनीच्या गोदामातील 1,55,000 रुपये किमतीच्या धाग्याच्या कोंबची चोरी झालेली आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिवंडी शहरामध्ये नारपोली आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 बाईक आणि 1 रिक्षाची चोरी झाली आहे। 4 वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्यात। पोलीस उपायुक्तांनी वाढत्या वाहन चोरीच्या घटनांकडे लक्ष घालावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। जळगावच्या अजिंठा चौफुलीजवळ टायर दुकानात शेजारील कचऱ्याला अचानक आग लागली। या आगीत दुकानातील टायर आणि रबरी साहित्य आणि भंगारात असलेली 4 चाकी वाहनं जळून खाक झाली आहेत। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आलेली आहे। पालघरच्या माहीममध्ये कचरा टाकू नका असा फलक लावूनही फेरीवाल्यानं कचरा टाकला। त्यामुळे या फेरीवाल्याला संतप्त स्थानिकांनी तब्बल 150 ते 200 उठाबशा काढायला लावून धडा शिकवला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर भागात बिबट्याची दहशत पसरली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यामध्ये आमठाणा आणि शेखपूरमध्ये बिबट्याचा वावर आढळल्यानं शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून आलं। मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आलंय। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यामधील आमठाणा शिवारामध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू आढळून आलं। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानं बिबट्याच्या पिलानं तिथून पळ काढला। कोकणातील मासे खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कोकणात माशांच्या दरात घसरण झाली आहे। किलोमागे 400 ते 500 रुपयांची घसरण झालेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गायलेली गझल सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे। महापालिकेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सादर केलेली ही गझल शेखर सिंह यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीला साजेशी असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे। स्पीड न्यूजमध्ये स्वागत। वळूया पुढच्या घडामोडींकडे। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात सुरू आहे। अशातच राहुल गांधींचा नवा व्हिडिओ चर्चेत आहे। कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख DK शिवकुमार, KC वेणुगोपाल यांच्यासह राहुल गांधींनी चक्क पुशअप चॅलेंजमध्ये सहभाग घेतला। खरं तर एका चिमुकल्याने भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना भर रस्त्यात पुशअप करण्याचं आव्हान दिलं होतं। गुजरातच्या अहमदाबादमध्ये हिट अँड रनची घटना घडली। एका भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला धडक दिली आहे। या घटनेत त्या बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला। ही घटना CCTVत कैद झाली आहे। गुजरातच्या मेहसाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली। हत्तीवर स्वार झालेल्या महंतांना वरील विजेच्या वायरचा शॉक लागला। यावेळी महंतांसह हत्तीवर स्वार झालेले इतर दोघेही खाली कोसळले। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हरियाणातल्या रोहतकमध्ये सिलेंडर स्फोटाने खळबळ उडाली आहे। एकता कॉलनीमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। यात 7 जण जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये 2 महिलांचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका जोडप्याने झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी दोघींची हत्या केली। या प्रकरणी आरोपी जोडप्यासह त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे।
आसाममध्ये जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना वाढल्यात। बोरुकामुख परिसरामध्ये लोअर सुबानसिरिरी या हायड्रो प्रोजेक्टचं काम सुरू आहे। या ठिकाणी अचानक भूस्खलन झालं। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। आंध्र प्रदेशात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। अशात वसतिगृहात अडकलेल्या 30 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। पोलिसांनी इथल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। जम्मू काश्मीर आणि लडाखमधील हवाई दलाला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत। यानिमित्त उधमपूरमधील एअरफोर्स स्टेशन इथं एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे। यात भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर सहभागी झाली। चीनी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी एक्सपेंगने दुबईमध्ये आपल्या फ्लाइंग टॅक्सीची मागणी केली आहे। चाचणी दरम्यान कंपनीनं आपल्या X2 फ्लाइंग कारचं पहिलं यशस्वी उड्डाण केलं। T20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय। भारताचा गोलंदाज दीपक चहर पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडलाय। त्यामुळे संघाला आव्हानांना सामोरं जावं लागणार असून चहरच्या जागी शार्दूल ठाकूरची निवड करण्यात आली आहे। लागीरच झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण शिवरायांचा मावळा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। हर हर महादेव या सिनेमात नितीश धनाजी म्हस्कर यांची भूमिका साकारणार आहे। नितीशच्या लुकचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं। तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानीबद्दल एक मोठं अपडेट समोर आलंय। दिशाला घशाचा कर्करोग असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय। दयाबेन या व्यक्तिरेखेमुळे तिला घशाचा कर्करोग झाल्याचं बोललं जात आहे, पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। सध्या सोशल मीडियावर जिममध्ये व्यायाम करायला आलेल्या महिलांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। मात्र त्यांचा हा व्हिडिओ व्यायाम करतानाचा नाही, तर जिममध्ये हाणामारी करतानाचा आहे। एका लहानशा गोष्टीवरून या दोन महिला आपापसात भिडल्या। जिमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे। हत्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यात हत्ती स्ट्रीट फूड असलेल्या पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसतोय। हा व्हिडिओ गुवाहाटीतील तेजपूरमधील असल्याचं सांगितलं जात आहे। वेगवान स्वरूपातल्या या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।